नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष्टिक अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। इथे मी कोथिंबीर व्यवस्थित नीट करून घेतली आहे आणि 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आहे। कोथिंबीरचे देठ हे कोवळेच असतात, त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर ही निवडून घ्या आणि 2 ते 3 पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवा। कोथिंबीर ही मी कापून झाल्यानंतर तुम्हाला वाटीच्या प्रमाणात दाखवणार आहे। त्याप्रमाणे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण साहित्याचे प्रमाण घेणार आहोत। इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे। याचे छोटे छोटे काप करून मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची। चवीनुसार मीठ घ्यायचे आहे। इथे मी 1 टेबलस्पून मीठ घेतला आहे, 1 टेबलस्पून आल्या लसणाची पेस्ट, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून धणा पावडर, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर आणि अर्धा टेबलस्पून गूळ आणि कोथिंबीर वडी तळण्यासाठी तेल। इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे। या कोथिंबीर वडीसाठी आता पीठ किती प्रमाणात लागणार आहे ते पाहूयात। 1 वाटी बेसन पीठ घेऊयात। त्याच वाटीने आपण दुसरं पीठ मोजून घेणार आहोत। अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे। अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे। आता या तिन्ही पिठापासून आपण पौष्टिक अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। आता आपण कोथिंबीर वडी करायला सुरुवात करूया। ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं आहे त्या वाटीच्या प्रमाणातच ही कोथिंबीर 6 वाट्या अशी आहे। कांदा टोमॅटोची पेस्ट मी करून घेतली आहे। जर तुमच्याकडे आले लसणाची पेस्ट रेडी नसेल तर यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं हे असं एकदम सगळं वाटून घ्यायचं। हे मिश्रण एकत्र करून झाले का त्यामध्ये आपण घालूयात आलं लसणाची पेस्ट, कांदा आणि टोमॅटोची केलेली पेस्ट, मिक्सरच्या भांड्यात थोडंसं असं पाणी घेऊन ते आपण यामध्ये घालून घेऊयात। आता हे मिश्रण आपण हातानेच एकत्र करून घेऊयात। हाताने एकत्र करून घेतले की हे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव होईल। असे हे मिश्रण एकत्र करून झाले की त्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालणार आहोत। इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे, यातलं आपण पाव वाटी पाणी घालून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता एवढ्या कोथिंबीरच्या साहित्यासाठी मला पाव वाटी पाणी लागलं आहे। आता हे मिश्रण आपण चाळणीत सेट करून घेऊयात आणि 15 मिनिटे वाफवून घेऊया। ज्वारीचं आणि तांदळाचं हे पीठ बेसनमध्ये असं मिक्स केलं की याप्रमाणे या कोथिंबीर वडीचा असा गोळा होतो। त्यामुळे हे मिश्रण चाळणी सेट करायला सोपं जातं। चाळणीला अगोदर आपण तेल लावून घेऊयात। चाळणीला तेल लावून कोथिंबीर वडी अशी सेट केली की वाफवून झाली की चाळणीला जास्त ती चिकटत नाही, म्हणून कोथिंबीर वडी चाळणीमध्ये सेट करायच्या अगोदर व्यवस्थित चाळणीला तेल लावून घ्या। यावर आपण तीळ पसरून घेऊयात। फास्ट गॅसवर 15 मिनिट ही कोथिंबीर वडी आपण वाफवून घेऊयात।
A few minutes later. 15 मिनिट झाली आहे. गॅस आपण बंद करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता कोथिंबीर वडी आपली छान अशी वाफवून झाली आहे. चाळण आपण यातून काढून घेऊन अशी हवेवर थंड करून ठेवूयात. ही कोथिंबीर वडी थंड झाल्याशिवाय याला कट करायची नाही. सुरीला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि ही कोथिंबीर वडीचे रोल चाळणीमधून काढून घेऊयात. चाळणीमधून सहजपणे निघतात. इथे तुम्ही पाहू शकता अशी सुरी या रोल खाली घालून हे कोथिंबीर वडीचे रोल आपण काढून घेऊयात. कोथिंबीर वडी ही थंड झाल्याशिवाय अजिबात चाळणीतून काढायची नाही. थंड झाल्यानंतर याप्रमाणे सहजपणे हे कोथिंबीर वडीचे रोल निघतात. चाळणी पण कोथिंबीर वडी तळून घेऊयात. यापैकी आपण अर्धा रोल तळून घेणार आहोत आणि बाकीची कोथिंबीर वडी आपण डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तुम्हाला ज्या वेळेला कोथिंबीर वडी हवी असेल त्यावेळेला तुम्ही गरम गरम तळून खाऊ शकता. कोथिंबीर वडी कापताना आपण सुरीला तेल लावून घेऊयात, म्हणजे कोथिंबीर वडी कापताना ही सुरीला जास्त चिकटणार नाही आहेत. ह्याच्या आपण जशा आपल्याला हव्यात त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्याला जेवढी साईज हवी त्याप्रमाणे आपण ही कोथिंबीर वडी कट करून घेऊया. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण कोथिंबीर वडी तळून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम करून ह्या कोथिंबीर वड्या आपण तळून घेऊयात. कोथिंबीर वड्या डीप फ्राय केल्या की या खूप अशा कुरकुरीत होतात. जर तुम्हाला एकदम कुरकुरीत नको हवे असतील तर तुम्ही या कोथिंबीर वड्या शॅलो फ्राय करू शकता. इथे मी कोथिंबीर वडी डीप फ्राय करून घेत आहे. 1 मिनिटांनी लगेच कोथिंबीर वड्या या आपण पलटी करून घेऊयात. लगेच 1 मिनिटांनी पुन्हा आपण या कोथिंबीर वड्या पलटी करून घेऊयात. 1-1 मिनिटांनी अशा कोथिंबीर वड्या आपण 2 स्टेपमध्ये पलटी करून घेतल्या आहेत. लगेचच 1 मिनिटांनी या कोथिंबीर वड्या आपण काढून घेऊयात. गॅस बंद करा. झाऱ्यामध्ये अशी कोथिंबीर वडी काढून यातील आपण तेल निथळून घेऊयात. कोथिंबीर वडी ही आपण वाफवून घेतलेली असते, त्यामुळे जास्तही तेलामध्ये तळण्याची काही आवश्यकता नाही आहे. ही कुरकुरीत कोथिंबीर वडी तळून होते.